बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर लालू प्रसाद यादवांच्या घरात संघर्ष सुरू झालाय। तेजस्वी यादव आणि आता त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांच्यामध्ये निकालानंतर कडाक्याचं भांडण झालं। या भांडणानंतर रोहिणी आचार्य यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या घरामध्ये नेमकं चाललंय काय पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। बिहार निवडणुकीच्या निकालानंतर लालू प्रसाद यादवांच्या घरात महाभारत सुरू झालंय। 14 नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर 15 नोव्हेंबरला लालू प्रसाद यादवांच्या घरात प्रचंड मोठं भांडण झालं। लालू प्रसाद यादवांचे धाकटे पुत्र तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादवांची मुलगी रोहिणी आचार्य यांच्यात कडाक्याचं भांडण झालं। या भांडणानंतर रोहिणी आचार्य यांनी थेट राजकारण सोडण्याची घोषणा केली। रोहिणी आचार्य यांनी पटनामधलं घर सुद्धा सोडलं आणि त्या दिल्लीला रवाना झाल्या। रोहिणी यांनी तेजस्वी यांना पराभव का झाला असा प्रश्न केला। आरजेडीचे राज्यसभा खासदार संजय यादव आणि तेजस्वी यादवांचा मित्र रमीज यांना रोहिणी यांनी टार्गेट केलं। रोहिणींच्या म्हणण्यानुसार यानंतर त्यांना अपमानित केलं गेलं, त्यांना धक्काबुक्कीही झाली। त्यानंतर रोहिणी रडत रडत घराबाहेर पडल्या। रोहिणी यांच्या बहीण राजलक्ष्मी, रागिणी आणि चंदा या सुद्धा रोहिणी यांच्यानंतर दिल्लीला निघून गेल्या। मेरा कोई परिवार नहीं है। अब ये जाकर के आप संजय, रमीज, तेजस्वी यादव से पूछिए, मेरा कोई परिवार नहीं है। वही लोग निकाला है हमको परिवार से, क्योंकि रिस्पॉन्सिबिलिटी लेना नहीं है उनको। पूरा दुनिया बोल रहा है जो चाणक्य बनेगा तो चाणक्य से आप सवाल पूछिएगा। जब कार्यकर्ता चाणक्य से सवाल कर रहा है, पूरा देश दुनिया सवाल कर रहा है कि पार्टी का ऐसा हाल क्यों हुआ। अब जब संजय और रमीज इन लोग का नाम लीजिए तो आपको घर से निकाल दिया जाएगा, आपको बदनाम किया जाएगा, आपको गाली दिलवाया जाएगा, आपके ऊपर चप्पल उठा करके मारा जाएगा। रोहिणी आचार्य यांनी त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दिली होती। रोहिणी यांनी किडनी दिल्यामुळेच लालू प्रसाद यादवांचे प्राण वाचले होते। त्याच रोहिणी यांनी आता घर सोडलंय। लालूंच्या घरात आता फक्त लालू प्रसाद यादव, राबडी देवी आणि मीसा भारती याच राहिल्यात। लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेज प्रताप यादव यांना याआधीच घरातून बाहेर काढण्यात आलंय। लालू प्रसाद यादवांच्या घरामधला मोठा कलह निवडणुकीमधल्या पराभवानंतर अख्ख्या देशासमोर आलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।